यशाचे उंच शिखर उद्धवजींसाठी कविता आहे. काल उद्धवजी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. अमूल्य वेळ त्यांनी दिला. काल 1 तास ट्रॅफिकमध्ये साहेब अडकले होते, त्यामुळे अजून जास्त वेळ देऊ शकले असते ते. यावेळेला ऑफसाईडला कट केले, चेंडू ट्रॅव्हल ते बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अजून एक धावसंख्या सरकते ती 14 वर. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने पावन झाली तुमची काया, त्यातून मिळाली शक्ती स्फूर्ती ही तर त्यांचीच छाया. 4 दशकांची सामाजिक सेवा दीन दुबळ्यांचा प्रेरक ठरली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसेवेची वेळ फुलली. चांगली गोलंदाजी. 80% सामाजिक कार्य महाराष्ट्रावर रुजविले तुम्ही. त्या कार्याची जाणीव ठेवून आज जन्मत वळले तुम्हाकडे. कॉमेंट्री बॉक्सिंग करून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू आत आणला. ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला प्लेस केला ऑफसाईडला. सिंगल पूर्ण करतायत गजाभाऊ सावंत यांचं आगमन होते, त्यांचं स्वागत आहे. समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न तुमचे सरकते ते आता 20 या धावसंख्येवर. बंगाल मधला अंडर 19चा प्लेयरला परत एकदा दुखापत झाली आहे. एज आहे, जेल असू शकतो, मात्र कठीण आहे. फाईन लेग थोडे मागे आहे त्या ठिकाणी. आणि यष्टीरक्षक वॉटर फिल्डिंग आपलं बॅटचं फेस या ठिकाणी ओपन केलंय. मिस टाइम होतोय, चेंडू जातोय तो सिल मिड ऑफला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतायत. तर फटके अजूनही पाहिजे तसे वैशाख आणि मनीषच्या माध्यमातून येत नाही. सचिन, अमोल, राजू परतलेत पेव्हिलियनकडे. मिडल ऑर्डरकडे जबाबदारी आणि ती जबाबदारी कुठल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतायत याच्याकडे सांताक्रूजच्या प्रेक्षकांचं आणि त्यांच्या संघातील संघनायकांचं लक्ष आहे. स्वागत आहे ॲरिना स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर. सुप्रीमो चषक क्रीडा नगरीमध्ये बोल्ड होतोय अक्रॉस द लाईन. लवकर खेळले या ठिकाणी आणि चेंडू यष्टी घेऊन जातोय आणि मैदानावर 4था गडी बाद होते. दोघांमध्ये पार्टनरशिप जी आपल्याला बघायला मिळाली मैदानावर ती 17 धावांची भागीदारी या ठिकाणी बघायला मिळाली. अभिनंदन करीन तरी पण. फॉरेन डेलिगेशन इंटरनॅशनलचे त्यांचंही आगमन या ठिकाणी आगमन झालं. राजेश यांच्याबरोबर त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. वी वेलकम यू सर. LED मध्ये मैदान तुम्ही बघू शकता. लश ग्रीन या ठिकाणी मैदान. आमचे क्युरेटर्स जे आहेत अप्रतिम या ठिकाणी कामगिरी करतात, दिवस रात्र एक करतात. त्याच्यामध्ये माता दिन, पारस गौतम, जितेंद्र शर्मा, रवींद्र शर्मा, दीपक पाटील, पतन जसवाल, गुड जॉब. ओव्हर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन द टोस. चेंडू लागला होता. सर्वप्रथम मी संजय पोतनी साहेबांना अभिनंदन करतो की कितीतरी वर्ष झाली, आता मला वाटतं की 7-8 वर्ष झाली की सुप्रीमो चषक हा एक टेनिस बॉलवर ते होतात. आणि त्यांची आवड बघून मला असं वाटतं की मुंबईमध्ये किती टेनिस बॉल टीम आहे, त्यांना सर्वांना हे निमंत्रण देतात आणि एअर इंडिया ग्राउंडवर हा सुप्रीमो कप होते. आणि हे गोष्ट चांगली आहे की आता मुंबई क्रिकेट असोसिएशन पण आपलं करायला लागलं आहे की कुठला खेळाडू चांगला आहे आणि त्यांना सीझन बॉलमध्ये घेऊन त्यांनाही मर्ज करून आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मुंबईसाठी चांगला न्यूज आहे. आणि संजय पोतनी साहेब एक असा एक माणूस आहे की स्पोर्ट्समध्ये लय आवड आहे त्यांची, लय प्रेम करतात. आणि अजून मला सामना सुरू करावा. उन्होंने लिए और ये दिखा दिया कि इस साल की सुप्रीमो ट्रॉफी जो है सांता क्रूज की, उसको जीतने के लिए वो बेताब है और तैयार है. अगली गेंद इस बार टप्पा खाती, उसे उठा दिया था आसमान में. क्या विकेट गिरेगा और बहुत ही आसान सा कैच छूटता हुआ. इतना आसान कैच आप. तो इस मैच की विजेता टीम अंतर सांता क्रूज के सेमीफाइनल में पहुंचेगी. तो यहाँ पर टॉस हो चुका है. इस बार खराब शॉट था और इसके साथ ही कैद होते हुए इस बार
अपील जरूर हुई थी, लेकिन अपील को दरकिनार किया था टीसी पाटिल ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पर। सुप्रीमो चषक की एक और खासियत है, एसोसिएशन ऑफ क्रिकेट अंपायर्स मुंबई के ऑफिशियल्स इस टूर्नामेंट में हर साल अंपायरिंग करते हैं। तर बाकी सगळ्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी या ठिकाणी केली याचा उल्लेख करायला पाहिजे. आजचा दिवस थोडा वेगळा असेल, कारण आता ही जी फाईट आहे ती डोंबिवली आणि SP सँडीमध्ये ही फाईट आपल्याला बघायला मिळेल. ओमकार सज्ज आहे, जसं मी उल्लेख केला, 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करत असताना संकल्प केला सँडीला खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी चेअरमॅन आहेत निवड समितीचे जोगळेकर सुद्धा, त्यांच्यावर मनोज जोगळेकर सुद्धा या ठिकाणी आलेले, ते सुद्धा रणजीपटू आहेत. आपल्या काळामध्ये मिलिंदनी आपल्या आयुष्यातले जवळजवळ 80% तपस्या जी म्हणतात ना, एक्सेसाठी दिले, त्यांच्या माध्यमातून एवढा मोठा तज्ञ, त्यांनी जी सेवा दिली मुंबईला, ते शब्दांनी वर्णन करता येणार नाही. विक्रमादित्य सुनील गावस्कर सारखे एक क्रमांकावर राहावं कम्प्युटर एज्युकेशन मध्ये, अशा आमच्या अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत. त्याचप्रमाणे यहाँ पर स्वागत और सत्कार करने जा रहे हैं, बुके और मेमेंटो देकर आप मुस्कुराते रहे और अच्छा काम करते रहे. ट्रॉफी आगे लेंगे, ट्रॉफी आगे फूलों की महक आपके जीवन में हमेशा बनी रहे. थैंक यू. हमारे पर हार्दिक स्वागत करते हैं, खैर मकदम कहते हैं, और आपको ये गुलदस्ता दिया जा रहा है, उसका आप स्वीकार करें. हमारी खुशकिस्मती है कि आज आप हमारे बीच उपस्थित हैं. दोस्तों, हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत मनोज जोगळेकर. मित्रांनो, कॉलेजला असताना मनोज जोगळेकर रणजी ट्रॉफी सीझन आली की डेली एक पेपर कटिंग नेहमी असायचा. सो ग्रँड सॅल्यूट टू मनोज जोगळेकर. आणि त्यांच्यासोबत DGM दिलीप पिंगे साहेब, एअर इंडियाचे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा आम्ही परत एकदा अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करीत आहोत, सुस्वागत यहाँ पर किया जा रहा है. मिलिंद जी, आपने मुंबई के क्रिकेट की और वेस्टर्न की जो खिदमत की है उसको हम याद रखेंगे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. त्याचप्रमाणे मनोज जोगळेकर, मनोज याचं स्वागत आणि सत्कार करत आहेत संजय पोतनीस साहेब. एक पुष्पगुच्छ व तसेच सन्मान चिन्ह देऊन खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद मनोज जोगळेकर. SP सँडीचे राखीव खेळाडू यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. ते होतं ते चांगलं होतं. आता काय बोलतो, 1 किलो बिगर खूप पॅकेज 90 लाख मुंबईला आहे समर कॅम्प. त्यांची निवड होईल आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, त्यांच्या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून पुढे जाण्याचं एक माध्यम, करिअरमध्ये शिखर गाठण्याचं एक माध्यम तुम्हाला पहिल्यांदाच मुंबई क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी टेनिस विश्वाला एक दार या ठिकाणी उघडते, याचा उल्लेख या ठिकाणी करतोय आम्ही. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज इम्रान, या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन डेकले सज्ज, ऑफसाईडला कट करणार. आम्ही पण सगळे लहान असताना टेनिस क्रिकेट खेळलो आहोत. आणि सध्याची मुंबईची अशी परिस्थिती आहे की आम्ही नवीन टॅलेंट शोधतो आहे. जेव्हा मला दिलीप पिंग्याने फोन करून सांगितलं की सर येऊन बघून जा, सिलेक्शन सामना सुरू ठेवावा. असं वाटलं की येऊन बघावं टॅलेंट. मी मगाशी तिकडे बाहेर होऊन बघत होतो, टॅलेंट भरपूर आहे, पण ते टॅलेंट नर्चर कसं करायचं हे आता आमच्यावर आहे. संजय पोटनी सरांनी भेटलो मगाशी, म्हटलं हे मला आयडियाच नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आणि हे ऑलमोस्ट लाईक अन इंटरनॅशनल मॅच. तेव्हा जरा लाईट्स इम्प्रूव्ह करावे असं मला वाटतं. पण नाहीतर हे जो एन्थुझियाझम आहे ज्युनियर क्रिकेटमध्ये किंवा आपल्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, एखादा मुंबईला 2-3 फास्ट बॉलर्स मिळाले तर त्याची मी वाट बघतोय, किंवा एखादं स्पिनर बघायला मिळालं. पण संजय पोटनीसांचं मी अभिनंदन करतो, कारण काही जरी झाले तरी जे एन्थुझियाझम असतं एखाद्या माणसाचं साठी सज्ज होते. थांबायला सांगितलं जयेश यांनी. तर एक सुप्रीमो षटकार आणि चौकार डेकलेच्या बॅटमधून नेहमीच्या पद्धतीने जे डेकले, शरदचंद्रजी पवार आमचे अध्यक्ष आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे, विजयचे उपाध्यक्ष त्यांचा संघ. आणि तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला MCAचे आमचे आता मनोज जोगळेकर, आणि तसंच आमचे निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे या ठिकाणी सज्ज आहेत MCAच्या माध्यमातून सुप्रीमो चषकमधली गुणवत्ता शोधण्यासाठी. लाफ केलाय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सुप्रीमो
स्टार्ट लीजिए. धावसंख्या 36. वॉट अ बॅटिंग. जेव्हा तो चेंडू वरती गेला प्रेक्षकांच्या मनात इव्हन आमच्या मनात सुद्धा असं वाटलं मिस टाइम होईल. जनावर चौथं मार्गस्थ असताना विनोदचा संघ आहे जो या ठिकाणी डोंबिवलीचा संघ खेळतोय. शांती रत्न कल्याण डोंबिवली म्हणून हा संघ या ठिकाणी सुप्रीमो चषक मध्ये पहिल्यांदाच डोंबिवलीचा संघ या ठिकाणी उतरलाय. रिवर्स खेळायचा प्रयत्न बघायचा आहे आमच्याकडे या ठिकाणी मात्र चेंडू सर्कलच्या आतमध्ये कोणी नाही. जयेशने ऑनसाइडला प्लेस केले. हीच त्यांची स्ट्रॅटेजी असते नेहमी आणि डायरेक्ट हिट लागतो या ठिकाणी. करुणाने नाकारलंय त्या ठिकाणी. बघायचंय आता ही धाव त्या ठिकाणी पूर्ण होते का. मागे फिरले मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट जयेश पाटील आणि सुमित डेकलेच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलेला आहे आणि तिसरे पंच फ्रेममध्ये येतील. शेखर देशपांडे आणि जगू राणा आमचे जे मॅच रेफरी आणि थर्ड अंपायर सज्ज झाले आणि स्लो मोशनच्या माध्यमातून बघितल्यानंतर हा फलंदाज बाद आहे की नाही ही माहिती तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय. सुप्रीमो चषकच्या माध्यमातून हा प्रयोग या ठिकाणी बघायला मिळतोय. डिसिशन पेंडिंग. LED वर दाखवा. सुप्रीमो चषक तुम्ही 26 तारखेपर्यंत बघू शकाल. काल शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित होते. दिलीप वेंगसरकर आपल्यामध्ये उपस्थित होते. वासिम जाफर काल आमच्यामध्ये होते. आज धनराज पिल्ले, मिलिंद रेगे आणि मनोज जोगळेकर आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित. दिलीप पिंगे सुद्धा काल आणि आज दोन्ही दिवस आमच्यामध्ये उपस्थित आहेत. ट्रॅव्हल होतोय त्याच्या ताकदीचं या ठिकाणी उदाहरण. मात्र 2 धावा सहज रीतीने डेकले आणि पाटील. डेकले नाराज आहे कारण तो फटका टायमिंग झाला नाही. ड्रिल दाखवत आहेत मिड विकेटच्या डोक्यावरून त्यांना हा षटकार मारायचा होता. मात्र 2 धावा मिळतात आणि या 2 धावाने धावसंख्या सरकते ती 48 या धावसंख्येवर. एकंदरीत षटक पूर्ण होतं 4. धावसंख्या झाली 48. या षटकात जर धावा पाहिल्या तर एकंदरीत 19 धावा तब्बल कुठून काढले देखले आणि जयेश यांनी. आणि सरासरीवर जर लक्ष घातलं तर सरासरी प्रतिषटकाच्या मागे या ठिकाणी 12 चालूपरी ठेवले. जी पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 5.5 होती. हरीश नहीं, डेफिनेटली सुमित डेगड़े की बैटिंग स्टाइल को आप देखें. जब वो ग्राउंड शॉट खेलते हैं तो माइकल हसी की याद आती है और जब हवा को चेज होते हुए देखा. लेकिन जिस वक्त ये स्कोर 85 या 90 के आसपास पहुंच जाता है तब थोड़ी सी तकलीफ शांति रखने के लिए हो सकती है. और पहले 4 ओवर का बोलबाला ओनली वन मैन शो सुमित डेगड़े, कॉम्बिनेशन ऑफ हसी एंड हेडन. धावसंख्या 48. अप्रतिम भागीदारी. 72 धावांचा एक विकेट. जयेश तुम्ही बघितलं संदीप पाटील स्टाईल मध्ये बसून त्या चेंडू ऑन साइड लॉक करण्याचा प्रयत्न, ग्रीप लूज करण्याचा प्रयत्न भारत मातेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चित्र दिसते. जयेश धावसंख्या झाली 48 वर. 48 फॉर नो लॉस इन द 5th ओव्हर. ओमकार कानिवलकर आमच्या व्यासपीठावर वन ऑफ द ग्रेट रणजी प्लेअर ऑफ मुंबई. अप्रतिम फलंदाज. ओमकारची माहिती मी तुम्हाला पूर्ण देऊ रेकॉर्डशी थोड्याच वेळात. त्यांच्या पोटाच्या जवळ झाले मला वाटतं कारण ज्या वेळेला पाय वरती करायला गेले तो पाय त्यांच्या पोटाला त्या ठिकाणी लागलाय असं मला वाटतंय. ते कळ आली आहे त्यांना आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते तळमळतात थोडेसे. धावसंख्या आहे 53. तर सामना तुम्ही बघताय या ठिकाणी खेर नगर आता सर जी पोट निवडणूक झाली तर 12 सावंत यांनी 1908 मतांनी त्या ठिकाणी निवडणूक जिंकली शिवसेनेची. आणि मुख्य SP सँडीच्या डगआउटमध्ये आणि त्याची वाट आपण बघतोय. मात्र ओमकार आहे वॉटर कॅप्टन मॅग्निफिसंट सीझन 2000 एक्सपोर्टेशनच्या माध्यमातून त्या ॲक्सिडेंट प्रोन काही गोष्टी झाल्या होत्या शिवाजी पाकसाडी त्याची काळजी यावेळी नम्र प्रार्थना ओमकार आणि सगळे सहकार्य. धावसंख्या 55. 55 हे भव्य दिव्य व्यासपीठ आमचं सुप्रीमो चषक 2015चं. आतमध्ये ते चेंडू गोडाव्यांचा वापर ऑफसाईडला प्लेस केला. कडून आपल्याला लक्ष शुभेच्छा. मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असे आघाडीचे फलंदाज ओमकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ओमकार याचा सत्कार करतायत संजय फडणवीस साहेब. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये माजी नगर स्वतःची शाखा क्रमांक 83 ची टोपी ते नेहमी घालायचे. व्हाईट अँड व्हाईट मध्ये असायचे त्यावेळेला आणि ते जुने दिवस अजूनही आठवतात. हॉटेल पॅपिलॉन मधली पार्टी
तो आपका भी हम यहाँ पर सत्कार कर रहे हैं संजय पोटनी साहब का, तो बहुत बहुत धन्यवाद। तो इसके साथ ही ची संकल्पना शिवसेनेच्या माध्यमातून मांडण्यात आला। मला अजूनही तो लहान मुलांसाठी लेदरचा बॉल असा असावा तो त्यांच्या हातामध्ये बसू शकेल ही संकल्पना सुद्धा सामना कर्नाटकच्या माध्यमातून बघायला मिळालं आणि उमटेच ते चेंडू आणले मुलांसाठी त्याचे उल्लेख धन्यवाद डीजे। तर आमदार अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय। सुप्रीमो चषक 2015 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आमदार संजय पोतनीस आणि आमदार अनिल परब यांच्या माध्यमातून अंबरनाथचे कॅप्टन आणि चिपळूणचे कॅप्टन जे आम्हाला या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी भेटून गेले होते ते पाले अंबरनाथ अतिशय मोठा असा सामना आणि नाणेफेक जिंकलेली आहे तिरुपती सावर्डे चिपळूण या संघाने। आणि काय निर्णय घेतला जरा कळवायचा आहे। बॅटिंग घेतले, फिल्डिंग घेतलेली आहे। धन्यवाद सदाभाऊ साठी हार्दिक शुभेच्छा। एक मुत्सद्दी आणि मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे अजय चौधरी साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित। सुस्वागतम साहेब। समोर बघा साहेब। सिक्सर नहीं जाता तो 72 के आसपास ये स्कोर खत्म हो जाता, विच शुड हैव बीन अ वेरी गुड स्कोर टू चेंज। ज्यादा खर्च किए है ऐसा हम कह सकते हैं। जरा शोल्डर वरती हात टाका प्रत्येक। हाँ बस ठीक है। अगली गेंद, बल्ला पहले घुमा, गेंद बाद में चली गई और ढूंढते रह जाओगे वाला एडवर्टाइज मुझे याद आया। बॉल सीधा विकेट कीपर के हाथों में कैद होती हुई 10 रन के माध्यम से और 5 स्टार टूर्नामेंट जिसको कहा जाएगा, फैंटास्टिक जिसको कहा जाएगा। नया ओवर लेकर आ रहे इजाज शाह और इजाज शाह का सामना करेंगे खब्बू बैट्समैन दिनेश। अंदर आ जाओ ना, बाहर आ रहे हैं आप। अंदर आ जाओ, अंदर आ जाओ, अंदर आ जाओ। हाँ बस ठीक है। आप देख रहे हैं सुप्रीमो चषक 2015 और दर्शकों का बहुत बड़ा मेला लगा हुआ है यहाँ पर, तांता सा लग गया है। बहुत बड़ी संख्या में यहाँ पर दर्शक पहले ही दिन से 2010 से लेके 2015 तक की जो यात्रा रही है, विचार चषक जो है ये सिद्धि की एक बहुत बड़ी मिसाल अब बन चुका है टेनिस क्रिकेट की दुनिया में। पब्लिक एक्सेप्टेंस जिसको एक डीप थर्ड मैन, एक वाइडिश थर्ड मैन और एक डीप फाइन लेग। ये बल्ले के पीछे इस बीच एक बहुत ही अच्छी गेंद। आताच आपल्यामध्ये कबड्डीपटू रमेश शेट्टी साहेब यांचं आगमन झालेलं आहे। हार्दिक स्वागत आहे। इतना बड़ा गैप था कि उसके अंदर से 2 होंडा एक्टिवा जा सकती थी। स्कोर 15 पर। एक अच्छा बल्लेबाज वही होता है जिसको पता हो उसका ऑफ स्टंप कहाँ आ जाता है। तो क्या ये तूफान के पहले की खामोशी है, ये तो वक्त ही बताएगा। शांति रत्न डोंबिवली पूरा प्रयास करेगी। यहां पर विजय दुर्ग सैंडी SP 11 के सामने एक भारी भरकम स्कोर का पीछा करते हुए मैराथन स्कोर 8 ओवर में इस बार इंप्रोवाइज करते हुए खेल दिया है। और अब मैच जीतने के लिए 62 रनों की जरूरत बचे हुए 5 ओवर्स में। और आस्किंग रेट अब बहुत ज्यादा बढ़ता हुआ, लगभग 12.40। तो हमारे बीच शुभागमन होता हुआ नगर सेविका सौ सुनैना संजय पोतनी सिंह का सुस्वागतम। और हमारे बीच शुभ आगमन हो चुका है मुंबई शहर की माजी महापौर सौ श्रद्धा जाधव। अपना हार्दिक स्वागत दिए गए थे। तो भी वेलकम सौ श्रद्धा जाधव। 17 रन 17 और नए ओवर को लेकर आ रहे हैं अब ओमकार देसाई। बॉलिंग विश्लेषण एकमात्र विकेट जो मिला है वो है ओमकार देसाई प्रिया। इस बार लेफ्टी बैट्समैन समझ नहीं पाए, बहुत ही खूबसूरत टर्न किया था उस गेंद को ओमकार देसाई ने। जिस तरह सैंडी को लेग स्पिन के लिए याद रखा जाएगा, मानो ये अलग बात है सैंडी लेफ्टी बॉलर थे,
और एक छोटी सी झलक वहां पर ओमकार ने दी सैंडी की 17 रन 1 विकेट पर।